या कसं आहे काय नाही बाहेर पिवळा रस्ता आपला एकदम टेस्टी सुट्टी नाही अजिबात. आईला कसं वाटतंय विचार कसं वाटतं हॉटेलचं? चांगलं वाटतंय. तर यूट्यूबला जेव्हापासून मी ब्लॉग टाकायला चालू केले तेव्हापासून मला सगळेजण म्हणत होते की विशाल चोथे तुझ्या हॉटेलचा पूर्ण एक ब्लॉग बनव, तुझं हॉटेल कुठं आहे किंवा तुझ्या हॉटेलमध्ये काय काय कसा कसा सेटअप आहे, फॅमिलीसाठी काय आहे किंवा जनरलसाठी कसं आहे, किचन कसं आहे, जेवण काय काय बनते ती सगळं दाखव म्हणून सांगत होती. त्यामुळे आज मी नवीन व्हिडिओ खास आपल्या हॉटेलचा सेटअप आणि हॉटेल कुठल्या ठिकाणी आहे तुम्हाला दाखवायला केलाय. त्यामुळे आता तुम्हाला सगळं दाखवते की हॉटेल कुठं आहे आणि कसं आहे. तो आहे विट्यातला कराड रोड हायवे आहे एकदम. आणि ह्या कराड रोडला बरोबर हिच्या पलीकडे इथं सायश हॉटेल आहे, तिथं ही बस गेली ह्याच्या मागं बरोबर श्वेता स्टील आहे, तिकडं रॉयल हॉटेल आहे आणि रॉयल हॉटेलच्या समोर बरोबर रेवा मोटर्स आहे आणि रेवा मोटर्सच्या शेजारी आपलं हॉटेल तुळजाई आहे. आता तुम्हाला हॉटेलच्या बाहेर बघा आई बसले इथं हाय कर सगळी तयारीनं आलो या. त्यामुळे आता तुम्हाला पूर्णपणे हॉटेल दाखवतो आता कसं कसं काय काय. चला हे आता बाहेरचा असा लुक आहे आपल्या हॉटेलचा. वर एकदम वर फॅमिली सेक्शन आहे आणि खाली जनरल सेक्शन आहे. तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवतो. इथं बाहेर आपण चप्पल काढायची सिस्टीम केल्या, सगळं कस्टमर चप्पल काढते. वॉश बेसिन पण इथंच बाहेर आहे. आता आत आल्यानंतर ना हे माझा काउंटर, इथं हॉटेलचं मालक बसले ती ह्या खुर्चीवर बसत नाहीत, ते त्यांना लय वेळा सांगितलं इथं बसत जावा पण बसत नाहीत. किंवा असा माझा काउंटर आहे आणि ही मला दिदीनं गिफ्ट दिलेली गणपतीची मूर्ती आहे. लय बाहेर तुम्हाला दाखवतो फिरवून. आता बघा अरे अरे काय झाले काय झाले पिन बहुतेक ओके असं फिरते बॉल पाहिजे नाही. पाणी पण आहे ना, धबधबा आहे शेजारी काय गणपतीचा आहे. इथं मी आल्या आल्या याची पहिल्यांदा पूजा करतो. त्याच्या शेजारी एक फुलदाणी पण दिल्या. इकडं हे किड वगैरे यासाठी त्याची लाईट लावायला असं व्यवस्थित आपलं सॉरी हां हे असं केलेलं आहे मस्तपैकी असं. आणि असा बॉल बघा कसा भारी फिरतोय पाण्यावर, पाण्याच्या प्रेशरवर सगळं फिरतंय असं आहे. आणि इथून मग माझ्या टेबलवरनं मग असं व्यवस्थित बघा कसं दिसतंय सगळं हॉटेल. ह्या हॉटेलमध्ये हे आपला जनरल सेक्शन आहे. खाली कॉम्बिनेशन बघा कलरचं, खाली असा सगळं जनरल म्हणजे सगळ्या लोकांना जी सगळे जेंट्स लोक हे असतात ते सगळ्यांना इथं बसायला भरपूर जागा आहे. खाली एक 30 एक कॅपॅसिटी आहे आणि आत तिकडं पलीकडं किचन आहे जवळच. आणि हे जे सेटअप जो केला आहे त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या वेळेस जे फुगं लावले ते फुग्यांनी अजून एक 10 दिवस झालं साथ दिल्या. चांगलं डेकोरेशन पण झालंय, दिसतंय पण भारी म्हणून ती मुद्दाम काढलं नाही. आता मी तुम्हाला वरचा जनरल दीपक त्यांना पाणी देते देते थांबा. वर मी तुम्हाला जाऊन फॅमिली सेक्शन दाखवतो. इथं फॅमिली तुम्हाला दिसेल असं फॅमिली सेक्शन आणि हे असं फॅमिली सेक्शन वर म्हणजे निवांत फॅमिलीनं यायचं आणि कुठली अडचण न घेता जेवत बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही यायचं. आता पोरांची कामं चालली ती. ठेवू आपला फॅमिली सेक्शन. कॉम्बिनेशन पण असं जबरदस्त केलंय दिसायला. आत्ताच बघा किती भारी दिसते आणि नंतर ना बघ रात्रीच तर लाइटिंग मध्ये खतरनाकच दिसते एकदम. आणि एवढी मोठीच्या मोठी काच आहे इथं, त्यामुळं त्या काचतनं संध्याकाळचं जेवायला आता ही मिनिट काय पप्पांना काउंटरची चावी दिली. ही पिवळं लाइटिंग वगैरे आता तुम्हाला लावून दाखवतो. बघा कसं आहे संध्याकाळचं लय भारी दिसते. हे सगळं निळं लाइटिंग, निळं प्लस पिवळं आणि ही बरोबर कॉम्बिनेशन. ह्या कॉम्बिनेशन मध्ये इतकं भारी दिसतं. ह्यात एकच खुर्ची पचाकल्या बरोबर मध्ये, ही जरा एक्स्ट्रा आली त्यामुळं निळ्याच्या ऐवजी. पण ती एक लपवून ठेवली का कोपऱ्यात. हे बघा असं दिसतंय कसं भारी दिसतंय. हे आपला फॅमिली सेक्शन आहे. निवांत बसायचं, निवांत टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. सगळं इथं तुम्ही बसला की तुम्हाला इथलं सगळं विट्यातलं बाहेर दिसते. रस्त्यावरनं कोण चाललंय कोण नाही, कोण ओळखीचं आहे का नाही कोण नाही, सगळं दिसतंय भारी. चला आता तुम्हाला किचन मधली मटणची ह्याची सगळी तयारी जी दाखवल्या
झाल्या. मटण सगळं जेवण वगैरे तयार आहे. ती जेवण तुम्हाला आता दाखवतो. किचनमध्येच जा. किचनमध्ये सगळे आवराआवरी चाललीच पाहिजे, काही उपयोग नाही. सगळं कटिंग बिटिंग चालू आहे. सगळं किचनमधला राडा आहे सगळा लावालावीचा आता कार्यक्रम घेतलेला आहे. तर ही मच्छी फ्रायसाठी मच्छी आपण आणलेली आहे. आपण ताटाबरोबर ती मच्छी देतोय. हे सगळं आमचं किचन असेल. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपला तांबडा रस्सा घरगुती मटणाचा दाखवतो. मस्त रस्सा एकदम कट बीट येऊन भारी केलाय. आत्ताच गरम गरम आहे एकदम. जरा हलवा रस्सा, हलवता का? वस्ताद लावून रस्ता हलवायला होते म्हणजे तुम्हाला कळेल कसा आहे का. कसा आहे काय नाही भारी. एक नंबर. चला पिवळा रस्ता दाखवा. पिवळा रस्ता बघूया. कुठे गेला पिवळा रस्ता आपला. एकदम टेस्टी. सुट्टी नाही अजिबात. कधी पण यायचं. 6:30च्या पुढे. 6:30 म्हणते आता 2 टाइम आपलं जेवण चालू होणार आहे. बाकीचं ओके म्हणजे सगळं झालं. तुम्हाला कोणाला घेतलेलं नाही व्हिडिओ मध्ये. ओके चला आता जरा मी बाहेर आईपाशी जातो आणि आपण जरा मस्तपैकी चर्चा करूया. आईला आई कोणाबरोबर बोलायला इथे सगळी ओळखीची व्हायला लागली सगळी. तर तुम्हाला मी सगळा सेटअप दाखवलाय आपल्या हॉटेलचा. हॉटेल कसं आहे, जेवणाची तयारी वगैरे. आणि आपलं हॉटेल आता महत्वाचं म्हणजे एक 10 दिवसासाठीच फक्त संध्याकाळचं चालू होतं. आणि आता पुढच्या 1-2-3 दिवसानंतर ना तुम्हाला दोन्ही टाइम आपलं हॉटेल चालू दिसणार. म्हणजे सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत. 10:30 पावणे 11 तुम्ही येईपर्यंत. त्यामुळे काही काळजी करू नका. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या हॉटेलला नक्की जेवायला या. आता मी जरा आई बरोबर जरा गप्पा जरा बसतो निवांत. बाकी सगळी पोरांनी तयारी केली. आईला कसं वाटतंय विचार? कसं वाटतंय हॉटेलचं? चांगलं वाटतंय. आपल्या नवीन हॉटेलला आपला रिस्पॉन्स पण चांगला आहे. सगळेजण आपलं फॅन फॉलोईंग जेवढं आहे तेवढं सगळं आपल्या हॉटेलला जेवायला येते ते. आणि त्यांना आपली क्वालिटी पण आवडायला लागल्या. आणि नवीन असल्यामुळं काय विषय होतोय की प्रत्येकाला मी विचारतोय बाबा काय कसं जेवण कसं काय कमी जास्त असेल तर फीडबॅक द्या. कारण कसं आहे नवीन हॉटेल आहे त्यामुळे आपल्याला सुधारलं पण पाहिजे. कारण उगाच मी आहे रील स्टार आहे किंवा युट्यूबर आहे म्हणून तुम्ही नुसतं आपलं मला म्हणला चांगलं आहे मग ते मला खरोखर कळायचं नाही ना. मागं नाव ठेवण्यापेक्षा डायरेक्ट तोंडावर बोललेलं का पण चांगलं. त्यामुळे माझा जो बिझनेस मी चालू केला आहे त्यात मला सुधारणा करून आणि चांगली तुम्हाला सर्व्हिस देता येईल. कारण नवीन असल्यामुळे कसं सर्व्हिसमध्ये पण मी जरा एकदम गर्दी झाल्यामुळं मला पण सुचलं नाही. त्यासाठी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. भरपूर जण इथं जेवून गेले ते. आणि गर्दी झाल्यानंतर कसं आहे नवीन असल्या एवढा अंदाज नसतो. त्यामुळे आपला वस्ताद आचारी वगैरे ती त्यांना पण एवढं व्यवस्थित जरा हँडल होत नव्हतं. त्यामुळे जरा वेटिंगला लई थांबायला लागत होतं. त्यामुळे त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो. पण इथून पुढं तुम्हाला सगळी सर्व्हिस वगैरे सगळी चांगलीच मिळणार आहे. आणि आपलं 2 टाइम आता हॉटेल चालू असणार आहे पुढच्या 4-5 म्हणजे 12-13 तारखेनंतर 2 टाइम चालू असणार आहे. तर तेव्हा येतच राहा जेवायला. कायम येत राहा. टेस्ट मी आपली घरगुती आईनं स्वतःच्या हाताने केलेली चटणी आहे ती वापरतोय आपण. आणि बाकीचं पण जे काय मसाला आहेत भारी ज्या रेसिपी ठेवल्या त्या सगळ्या आईला पाहिजे तसंच आपण करून घेतो. आणि आईचं लक्ष कायम किचनवर असतंय. पप्पा पण असते मी पण असते. आम्ही तिघं कायम फिक्स असतोय. त्यामुळे तुम्ही कधी जरी आला इथं तरी मी तुम्हाला इथं भेटणारच आहे. त्यामुळे बिनधास्त कधी पण या. आणि मी नंबर दिलेलाच असतोय ह्याला काय ते आपल्या ह्याच्यावर काय आपल्या नावावर हॉटेलच्या. त्यामुळे तुम्ही फोन करून मला डायरेक्ट विचारू शकता आहे का नाही. त्यामुळे काय विषय नाही. तर कसा वाटला आपला आजचा सिम्पल ब्लॉग हॉटेलचा कमेंट करून नक्की सांगा. आणि हॉटेलला एकदा जेवायला नक्की या. बाय कर.